वाल्मिकच काढणार होता धनंजय मुंडेची अंडी पिल्ली बाहेर, म्हणून मुंडेंनी काढला कराडचा काटा। निलंबित पीएसआय रणजित कासलेंनी टाकला बॉम्ब आणि मुंडेचा पाय थेट फुटभर खोलात। जेलमध्येच होणार कराडचा खेळ खतम, मुंडेंनी लावली आता आतमध्ये सेटिंग। निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल आरोप करत खळबळ उडून दिली आहे। धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा आरोप कासलेंनी केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आलेले आहेत। मात्र मुंडे वाल्मिक कराडचा काटा का काढणार होते याबाबतही रणजित कासले आणि करुणा मुंडे यांनी आता सांगितलंय। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता, कारण त्यांची काही अंडी पिल्ली तो बाहेर काढणार होता। त्यांचा संबंध आला असता तेही 302 मध्ये आरोपी झाले असते। आता होणारही नाहीत, कारण त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे असा रणजित कासले यांनी दावा केलाय। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी आणि नंतर 50 कोटींची ऑफर देखील आपल्याला मिळाली होती असा दावा रणजित कासले यांनी केला होता। रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक होते। काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी अनेक खळबळजनक दावे आता केलेले आहेत। गोपीनाथ मुंडेंपासून घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता, हे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं। आणि त्यामुळे धनंजय मुंडेचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याचं ते म्हणाले। आणि एवढंच नाही तर खुद्द पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडचा उल्लेख तसा केलाही होता, ज्याचा व्हिडिओ आता पुढे व्हायरल झाला होता। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे 26 वर्ष सोबत राहिले होते। करुणा मुंडे पहिल्या पत्नी असल्याचं कोर्टानं थेटपणे मान्य केलेलं नसलं तरी नाता पती पत्नी सारखंच होतं असं म्हटलं आहे। त्यामुळे त्यांना दर महिन्याला 2 लाखाची पोटगी देण्याचा निकाल दिलाय। शिवाय अंजली दमन यांनी सुद्धा संतोष देशमुख प्रकरणाविषयी वक्तव्य केलं होतं। एखाद्या प्रकरणात जर राजकीय व्यक्ती किंवा बड्या हस्तीचं नाव येत असेल तर त्याचं 100% वास्तव कधीच समाजासमोर येणार नाही। आता यावर संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत काय म्हणाले ते पाहूयात। फेक एन्काउंटरची पोलीस डायरीत नोंद असेल तर चौकशी ही झालीच पाहिजे। फेक एन्काउंटर महाराष्ट्रात देशात घडलेत त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। जरी निलंबित पोलीस अधिकाऱ्याचं विधान केलं असेल पण त्याची पोलीस डायरीत नोंद असेल तर हे गंभीर आहे आणि याची चौकशी ही झालीच पाहिजे असा हल्लाबोल राऊत यांनी मुंडे आणि कराडवर केलाय। आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।